सुप्रभात सगळ्यांना। दिवाळीच्या मंगल सकाळ ही अशी हळदीच्या लेपनाने होत आहे। मी सकाळी सकाळी उठून सगळ्यात अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली। त्यानंतर म्हटलं माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण हळदीचं लेपन केलेलं खूप चांगलं असतं, तर आणि आपल्याला खूप शुभ वाटतं, प्रसन्न वाटतं, म्हणून मग मी हळदीचं लेपन करतेच। हे तर तुम्हाला माहीतच आहे। दिवाळीच्या सणानिमित्त घरात सुख समृद्धी आणि आरोग्य यावं म्हणून या सणाच्या सकाळीचा पहिला सोहळा मी म्हणजेच हळदीचं लेपन आणि दारावरती छान असं स्वस्तिक काढून घेतलं। आणि बघू शकताय माझा उंबरठा अतिशय माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सजलेला आहे। त्यानंतर मी घरामध्ये सगळीकडे कापूर आणि धूपदीप फिरवत असते। प्रत्येक कोपऱ्यामध्ये धूपदीप फिरवत असते, म्हणजे मग घरातील जे काही, याच्यामागे शास्त्रीय कारण असं आहे की जे काही कीटक वगैरे असतात घरातील, तर ते नष्ट होतात आणि आपल्याला धार्मिकतेनुसार याच म्हणजे खूप प्रसन्नही वाटतं। तर दोन्ही कारणं आहेत। नंतर आज नरक चतुर्दशी, तर नरक चतुर्दशीला खरं तर सकाळी सकाळी आंघोळ केली जाते, म्हणजे सूर्य उगवण्याच्या आत। आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे। पण मग आता लेकरं सकाळी उठत नाही, आमच्या सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेल्या होत्या। त्यानंतर म्हटलं चला आता आबाईला छान उठणं वगैरे लावून घ्यावं। आणि शरीर तर ते उठणं बघूनच पळत होती। तिला वाटत होतं हे असं काय मम्मा माती लावती का तू आबाई दादाला, असं म्हणत होती। अजून तिला एवढं कळत नाही। चला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा, भेटूया परत।